नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, की आपण लास्ट ऑनलाईन गुगल मीटला करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या युनिटमधील ड्राय सेल याबद्दल माहिती अभ्यासलेली होती की डिफरंट टाईपचे जे काही इलेक्ट्रिक सेल आहेत त्या सेलमध्ये ड्राय सेल अभ्यासला होता. आज आपण नेक्स्ट जो आहे लीड ॲसिड सेल याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वांनी पेज नंबर 25 हे काढायचं आहे आणि काही इम्पॉर्टंट माहिती असेल तर ती नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे. आता लीड ॲसिड सेल म्हणजे थोडक्यात लेड आम्ल विद्युत घट. यामध्ये जर पाहिलं तर कोणकोणते आहेत थोडक्यात, तर लेड डायऑक्साईड, लेड हा जो आहे निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा 2 व्होल्टचा आहे. या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट तयार होतो आहे. आणि यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4चं हे ॲसिड आहे ते इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतं आहे. तर डिपिक्ट द डिझाईन ऑफ लेड ॲसिड सेल. लेट अस एक्झाम्पल इट्स प्रिन्सिपल. की आकृतीमध्ये लेड आम्लविद्युत घटाची ही जी आहे रचना दाखवलेली आहे. दिस टाईप ऑफ सेल कॅन बी रिचार्ज आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. की याचं जर पाहिलं आपण की हा डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतोय, म्हणजे हा चार्जेबल आहे. पहा इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने आपल्याला परत हा चार्ज करता येतोय. मग हिची रचना कशी आहे? द लीड ॲसिड सेल कंटेन अ लीड इलेक्ट्रोड अँड अ लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड अँड बोथ आर डीप इन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. की हे दोन लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड हे जे आहेत हे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडवले जातात. त्यानंतर लेड डायऑक्साईड कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज व्हाईल द लेड इलेक्ट्रोड कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज. की एक टोक जे आहे, लेड म्हणजे शिश थोडक्यात, की लेड आम्लविद्युत घटात शिशाचे एक विद्युत अग्र व लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युत अग्र, त्याला ॲनोड आणि कॅथोड म्हणतो आपण, त्या पद्धतीने ते काम करतात. आणि हे सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 ह्या आम्लामध्ये बुडवलेले असतात. मग लेड डायऑक्साईडवरती पॉझिटिव्ह चार्ज, तर लेड डायऑक्साईडवरती निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी क्रिएट होतो. The lead electrode carries a negative charge. The potential difference between these two is nearly 2 व्होल्ट. या दरम्यान पोटेन्शियल डिफरन्स जर पाहिला तर 2 व्होल्ट एवढा तो तयार होतोय. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन बिटवीन द सबस्टन्स इन द सेल, द इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस ऑन द बोथ द इलेक्ट्रोड अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द लोड इन द सर्किट. की ह्या दोन्ही जे टर्मिनल्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स, ह्या टर्मिनल्समध्ये लेड ॲसिड सेल जो आहे तो 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी क्रिएट होतो. आणि ह्या H2SO4ची केमिकल रिॲक्शन होऊन हा जो चार्ज आहे हा चार्ज दोन्ही त्या टोकाकडे तयार होतोय. आणि ज्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होईल त्या ठिकाणी बल्ब असेल किंवा अदर जे इन्स्ट्रुमेंट जोडलेले असतील ते लावले जातात. मग ही थोडक्यात आपल्याला लीड ॲसिड सेलबद्दल माहिती सांगता येईल. मग दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल हॅव अ कॅपॅसिटी ऑफ डिलिव्हर लार्ज करंट. जर आपल्याला 2 व्होल्टपेक्षा जास्त करंट पुढं पाठवायचं असेल तर हे सॉकेट असतं. ह्या सॉकेटमध्ये आपण मग बरेचसे सेलची अरेंजमेंट केलेली असते. या ठिकाणी सॉकेट दिलेलं आहे पहा सेल होल्डरचं. मग 2 व्होल्ट, 4 व्होल्ट, 6 व्होल्ट, आणखीन जर मोठं सॉकेट असेल तर 8-10 व्होल्टपर्यंत आपण इलेक्ट्रिक करंट पुढं पास करू शकतो. हेन्स लीड ॲसिड सेल आर युजली इन कार, ट्रक, मोटरसायकल अँड युनिटॅम्पर पॉवर सप्लाईज. की हे जे आहेत की मोटारी असतील, ट्रक असेल, मोटरसायकली असेल किंवा अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्र, यामध्ये हे जे लेड ॲसिड सेल जे आहे ते वापरलं जातं. पहा की आपली 4 व्हीलरची जी बॅटरी आहे ती थोडक्यात ही लीड ॲसिड सेलची या ठिकाणी वापरलेली असते. पहा तर असो पुढचा आहे निकेल कॅडमियम
सेल की निकेल त्याचा जर सिम्बॉल पाहिला Ni आहे, कॅडमियमचा Cd आहे, ह्या दोन्हीपासून सुद्धा सेल जे आहेत तयार केले जातात. याचा वापर कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये होतोय त्याबद्दल माहिती आपल्याला पाहता येईल. These days a variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. The cell deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. तर हा निकेल कॅडमियम जो आहे तो सुद्धा रिचार्जेबल करता येतोय. की सध्या वेगवेगळी उपकरणं उपलब्ध आहेत की जे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करावी लागते. आता मोबाईल फोनमध्ये सुद्धा बॅटरी असते. मग ही जी बॅटरी आहे ही बॅटरी निकेल कॅडमियम सेलपासून बनवलेली आहे. मग हे साधारणपणे 1.2 व्होल्ट जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ते तयार करतात. आता मोबाईल आपण वारंवार रिचार्ज करतो म्हणजे ती बॅटरी जी आहे ती चार्जेबल होते आणि आपण तिचा वापर करतो. म्हणजे वस्तूंची जर आपल्याला देवाणघेवाण वस्तू जी इन्स्ट्रुमेंट आहे तिची हालचाल करावी लागत असेल तर ते छोट्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ही जी बॅटरी आहे निकेल कॅडमियमची ती टाकली जाते. मग विद्युत परिपथ हा साधारणपणे त्यामध्ये कोणकोणते घटक असतात तर या ठिकाणी सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे. त्यामध्ये प्लग की, सेल, इलेक्ट्रिक बल्ब हे जे आहेत हे जर अशी मांडणी केली असेल तर त्याला इलेक्ट्रिक सर्किट विद्युत परिपथ म्हटलं जातं. When a cell holder, electric bulb and plug key are connected by connecting wire and a dry cell is fitted in the holder, then the bulb light up by closing the plug key. This means that a current flows through the circuit and bulb lights up. On the removal of the cell, the electric current flows through the circuit stop as indicated by the bulb. की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे की बल्ब असेल, प्लग की असेल, ह्या जे वायर असेल ही जर जोडणी करून तयार होणारं जे काही सर्किट आहेत त्याला साधारणपणे इलेक्ट्रिक सर्किट म्हटलं जाते. आणि ज्यावेळेस आपण या सर्किटचं प्लग की ऑन करू त्यावेळेस त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंटचं फ्लोईंग होतं वन एंडकडून अनदर एंडकडे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल्सकडून निगेटिव्ह टर्मिनल्सकडे. आणि ज्यावेळेस ऑन होईल प्लग की त्यावेळेस हा लाईट लागतो मग हीच जर आपण थोडक्यात स्केचच्या साहाय्याने जर काढली तर याचे सिम्बॉल आहेत प्लग कीसाठी हा सिम्बॉल दाखवता येईल. सेलसाठी एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे लेन की ही जी लाईन आहे त्या लाईनने आपल्याला सेल दाखवता येते. बल्बचं साधारणपणे हे सिम्बॉल आहे ह्या टाईपने सुद्धा आपल्याला काय करता येते खुणेने दाखवता येते. The type of connection of electrical components is called as a electrical circuit. की या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट म्हटलं जातं. सर्किट हे फिगरमध्ये आपल्याला मग सांगता येईल की सेलचं जर सिम्बॉल पाहिलं तर तो या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलची छोटी रेष असते, पॉझिटिव्हची मोठी असते, या टाईपने ते दाखवता येतात. An electrical circuit is also used in home supply. मग हा कुठं वापरता येतो आपल्याला आपल्या घरामध्ये जर पाहिलं तर ह्या इलेक्ट्रिक सर्किटची जोडणी केलेली असते. मेन स्विच असेल आणि त्यानंतर मग वायर टाकून आपण मग फ्रीज असेल, टी व्ही असेल, वेगवेगळे जे पॉईंट आहेत ते काढलेले असतात. हावेवर द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज मेड फ्रॉम आउटसाइड इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक सेल. यू विल लर्न अबाउट इज लेटर. की याविषयी आपल्याला पुढच्या काही प्रकरणामध्ये अभ्यास पाहायचा आहे. की काही वेळेस घटांची जोडणी केली जाते अधिक जे आहेत म्हणजे सेलला सेल कनेक्ट केले जातात. अशी जर जोडणी केली असेल तर त्याला कनेक्टिंग सेल्स म्हटलं जाते. की घटांची जोडणी यू मस्ट हॅव सीन मोर दॅन वन इलेक्ट्रिक सेल कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिकल सर्किट. इन द ट्रान्झिस्टर रेडिओ 2 to 3 ड्राय सेल आर सीन टू बी कनेक्टेड इन सिरीज. तर रेडिओचं जर उदाहरण पाहिलं आपण की रेडिओमध्ये आतल्या जर सॉकेट खोडलं आपण सेलचं तर त्या ठिकाणी 2-3 सेलची अरेंजमेंट केलेली असते. मग एकाच याच्यामध्ये जर 3 सेल अशी जोडलेली असेल तर त्याला सिरीज म्हणलं जातं. की एकसर जोडणी नी सुद्धा आपल्याला करता येत आहे.
जसं आपल्याला करंट त्या डिव्हाइसमध्ये लागतोय त्याप्रमाणे आपल्याला सेलची अरेंजमेंट करता येते पहा. द पर्पज ऑफ डुईंग दिस इज टू ऑब्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ सिंगल सेल. जर सिंगल सेलपेक्षा एखाद्या सेलपेक्षा जास्त पोटेन्शियल डिफरन्स हवा असेल तर अशा वेळेस आपल्याला जी कनेक्टेड सिरीज आहे त्या सिरीजने मग हे जे सेल आहेत ते सेल जोडता येतात. Therefore, it is possible to obtain higher connection of cell is known as a battery of cell. In this series connection, the positive terminal of one cell is connected to the negative terminal of second cell, and the positive terminal of the second cell is the connected to the negative terminals. आता सेल जोडताना पहा आपली जी छोटीशी बॅटरी असते सेलवर चालणारी, तर आपण पहा अगोदर खालच्या साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल्स असतो, त्याच्या अनदर साईडला निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह आल्यानंतर त्याला लगेच आपण निगेटिव्ह सेल टाकत नाहीत, त्या साईडला आपण पॉझिटिव्ह टाकतो दुसरा सेल टाकायच्या वेळेस. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, परत दुसरा सेल असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग अशा सेलने अरेंजमेंट करून एक टोक धन असेल तर दुसऱ्या सेलचं टोक त्या ठिकाणी ऋण असायला पाहिजे. मग असं धन ऋण करून आपण त्या ठिकाणी अनेक सेलची जोडणी करून त्या उपकरण जे आहे ते कार्यान्वित केले जातात. या ठिकाणी सांगितलंय पहा, connected to the negative terminal of second cell and the positive terminals of the second cell is connected to the negative terminal of the third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference of 3 cell will be 3 volt. मग एक सेल जर जोडला तर 1 पोटेन्शियल डिफरन्स तयार होतोय, होय 1 व्होल्ट. मग 3 सेल जर जोडले असतील तर 3 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी तयार होतोय. मग हे लिथियम कॅडमियमबद्दल आपण जी माहिती पाहिली होती, तर लिथियम आयन सेल आर यूज इन मॉडर्न इक्विपमेंट ऑफ एक्झाम्पल स्मार्टफोन. आत्ताच तुम्हाला सांगितल्यानुसार की स्मार्टफोनमध्ये मोबाईल फोनमध्ये ही लिथियम कॅडमियम सेलची बॅटरी जी आहे ती लावली जाते. त्याचप्रमाणे लॅपटॉप असेल यामध्ये लिथियमचे वापर केला जातोय. दिस सेल कॅन बी रिचार्ज. हा जो आहे आपल्याला वारंवार इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने तो रिचार्ज करता येतोय. मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी स्टोअर इन दिस सेल ॲज कम्पेअर्ड टू द निकेल कॅडमियम सेल. की हे पुन्हा पुन्हा आपल्याला रिचार्ज करता येत असल्या कारणाने यामध्ये एनर्जी जी आहे ती एनर्जी स्टोअर केली जाते आणि आपल्याला पाहिजे तसा उपयोग त्या उपकरणामधून करता येतोय. तर ही जी आहे जोडणी कशी केलेली आहे थोडक्यात आपल्याला ह्या फिगरच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला पाहता येईल. पाहत इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स लोड या ठिकाणी पहा हा सेल आहे, तर पॉझिटिव्ह टर्मिनल्स या ठिकाणी जोडलेला आहे, हा निगेटिव्ह आहे आणि दुसरा सेल कनेक्ट करताना त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल्स घ्यावा लागतो. जर निगेटिव्ह घेतला तर इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होत नाही. पहा निगेटिव्हला पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, हे निगेटिव्हचे वायर आणि पॉझिटिव्हचे वायर मध्ये जे आहे तिथं मग आपल्याला एखादा बल्ब वगैरे जर आपण कनेक्ट केला तर तो लागतोय. हीच अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी सुद्धा दाखवता येईल. पहा 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह टर्मिनल्स आहेत, या पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट केलेले आहेत. अशा पद्धतीने हे जे सेल आहेत त्या ड्राय सेल कॅडमियम सेल याची जी आहे ही मांडणी केली जाते. तर असो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढीच माहिती या ठिकाणी सांगता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या घटकाबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. थँक्यू.